नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी माफी मागावी। आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार। सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्ता माळी भाऊक, राजकारणामध्ये कलाकारांना का खेचता, असाही सवाल। मी माफी मागणार नाही, काही असंवैधानिक बोललेलो नाही। त्यांनी माझा निषेध केला असेल तर निषेध म्हणून आजपासून हास्यजत्रा पाहणं बंद, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। महिलेची बदनामी होईल असं बोलता कामा नये, सुरेश धस यांच्याशी बोलणार, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। गौतमी पाटीलकडून प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन, कलाकारांचं नाव कोणासोबत जोडू नका, गौतमी पाटीलचं भावनिक आवाहन। बीड हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, फडणवीसांचे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना आदेश। बंदूकसोबत ज्यांचे फोटो आहेत त्या सर्वांचे परवाने रद्द करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे बीड पोलीस अधीक्षकांना आदेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये आक्रोश मोर्चा, सर्वपक्षीय नेत्यांसह मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर, बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा। मंत्रिमंडळामध्ये राहून धनुभाऊंनी फक्त डोळ्यांनी इशारा केल्यावर चौकशी संपते, आकाचा बाप कोण सर्व जनतेला माहिती, त्याला मंत्रिमंडळातून हाकला, जितेंद्र आव्हाडांचा निशाणा। रुपाली ठोंबरे पाटील यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, रुपाली पाटलांनी जितेंद्र आव्हाडांचे व्हॉट्सअप चॅट दाखवले, उद्याचा मसाला रेडी ठेव, चॅटमध्ये उल्लेख, तर रुपाली पाटलांनी दाखवलेले स्क्रीनशॉट फेक, आव्हाडांकडून आरोपांचं खंडन।